नमस्कार, मधुराच्या किचनमध्ये स्वागत आहे आपलं। मी आज करणार आहे माझ्या किचनमध्ये मटन बिर्याणी। यासाठी मी हे अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि त्याला हळद, मीठ, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, कच्चा कांदा आणि दही लावून 2 तासासाठी रेस्ट करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये आणि हे मी मॅरिनेट करून घेतलेलं आहे। आणि हे आता मॅरिनेट झालेलं मटन मी कुकरमध्ये वाफवून घेणार आहे। यासाठी मी गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये मी थोडंसं तेल सोडणार आहे। फक्त चमचाभर तेल मी कुकरमध्ये घातलेलं आहे जेणेकरून मटन कुकरला चिकटू नये। आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे हे मॅरिनेट केलेलं मटण। आता हे मटण व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि तेही आटायला लागलेलं आहे। आणि त्याच्यात मी आता घालत आहे थोडंसं गरम पाणी। 1 ग्लास 250 ग्राम होईल एवढं पाणी घातलेलं आहे, 250 मिली होईल एवढं पाणी घातलेलं आहे। आणि मी आता कुकरचं झाकण बंद करून 2 शिट्ट्या काढत आहे। 2 शिट्ट्या कुकरला करून घेत आहे। कुकरला 2 शिट्ट्या करून मी कुकर बंद केलेला आहे। आणि आता इथं मसाला करण्यासाठी कोथिंबीर, लसूण 4 गड्डे, आले 50 ग्रॅम आणि 7 मिरच्या घेतलेल्या आहेत। हे आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता मी गॅसवरती तेल 2 मोठे आमटीचे चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। आणि बिर्याणी फोडणीला देण्यासाठी इथं साहित्य तयार करून घेतलेलं आहे। अर्धा किलो कांदा चिरून घेतलेला आहे, पाव किलो टोमॅटो पातळ चिरून घेतलेला आहे आणि शहाजिरे, जायपत्री, तमालपत्री आणि चक्री फूल आणि थोडीशी लवंग आणि दालचिनी आणि मिरे हे मी फोडणी देण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। आणि इथं आले, लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेला आहे। आता मी पहिल्यांदा तेलामध्ये कांदा सर्व तळून घेणार आहे। हा बघा, कांद्याला तांबूस कलर आलेला आहे आणि तांबूस कलरवरती मी कांदा तळून घेतलेला आहे। आता कांदा तळून झाल्यानंतर मी इथे तळत आहे पुदिना। आता मी हा तळलेला पुदिना काढून घेत आहे। आता मी बिर्याणी फोडणीला देत आहे आणि हा सुका मसाला सर्व फोडणीमध्ये घालत आहे। आणि यानंतर मी घालत आहे फोडणीमध्ये कांदा कच्चा, कांदा आणि सुका मसाला भाजत आल्यानंतर याच्यामध्ये मी घालत आहे थोडीशी पुदिन्याची पाने,
त्यानंतर याच्यामध्ये घालत आहे टोमॅटो. आता याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट ओतलेली आहे आणि आता हे सर्व एकत्र भाजत आहे. ह्या भाजत आलेल्या मसाल्यामध्ये 1 चमचा शाही बिर्याणी मसाला घातला आणि तो आता भाजून घेते व्यवस्थित हलवून. आता याच्यामध्ये मटण फोडणी लावते. मटणाला फोडणी देऊन बारीक गॅसवरती शिजत ठेवलेला आहे आणि आता त्यामध्ये घालण्यासाठी भात तयार करण्यासाठी इथे मी भात फोडणीला देत आहे. त्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून तेल घालत आहे पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये फोडणीसाठी तमालपत्री, आणि थोडीशी दालचिनी, 2 लवंगा आणि मिरी आणि 4 वेलची हे मी घालत आहे तेलामध्ये. इथं अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून 15 मिनिटे भिजत ठेवून पाणी निथळून घेतलेलं आहे मी आणि तो आता फोडणीमध्ये ओतत आहे. आता मसाल्यामध्ये तांदूळ भाजून घेऊन त्याच्यामध्ये मी ओतत आहे गरम पाणी. भातामध्ये मीठ घालत आहे. आता हा तयार होत आलेला भात एका कणीवरती राहिलेला आहे आणि मी आता गॅस बंद करत आहे आणि हा भात चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवत आहे. आता मी याच्यातलं थोडं मटण साईडला काढते आणि थोडीशी ग्रेव्ही ही साईडला काढते. आणि आता ह्या उरलेल्या मटणामध्ये मी भाताचा थर लावून घेते. नंतर पुदिना आणि कांद्याचा थर लावते. त्यानंतर परत भाताचा थर लावते. भातावरती परत मी मटणाचा थर लावते. परत थोडा कांदा आणि पुदिन्याचा थर लावते. आणि त्याच्यानंतर हा राहिलेला भात घालते.
याच्यानंतर ग्रेव्ही भातावरती घालते आणि परत कांदा आणि पुदिन्याचा थोडासा थर लावते आणि झाकून ठेवते आणि गॅस चालू करते आणि बारीक गॅसवरती 15 ते 20 मिनिटं मी ही बिर्याणी दम देण्यासाठी ठेवत आहे. बिर्याणी झाकून ठेवून 20 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण चेक करूया तांदूळ शिजलाय का. छान मऊ लुसलुशीत असा तांदूळ शिजलेला आहे आणि बिर्याणी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि 5 मिनिटानंतर बिर्याणी खाण्यासाठी सर्व करूया. सर्व करण्या अगोदर बिर्याणीमध्ये वरून थोडं तूप सोडूया. बिर्याणी खाण्यासाठी सर्व केलेली आहे. ओहो, थँक्यू.